नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेंगदाणे आणि सुकं खोबरं मिक्स चटणी दाखवणार आहे। तर तुम्ही शेंगदाण्याची माझी मिक्स चटणी कशी बनवते आहे ते तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट्स करा आणि आवडला असेल तर लाईक पण करा। नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याची चटणी त्याच्यामध्ये खोबरं मिक्स करून बनवायची आहे। तर मी शेंगदाणे घेतले आहे अर्धा पाव आणि खोबऱ्याचा तुकडा सुक्का खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे। आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहे। आता आपण खोबरं बारीक करून घेऊया आणि मग हे एकत्र कसं वाटायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। आपले शेंगदाणे भाजून झाले आहे। आता ह्याचे सालं काढले, मी जास्त काढत नसते। आता हे आपण साईडला ठेवू। आता सर्वप्रथम आपण खोबरं बारीक कापूया आणि मग आपण वाटण करूया। बघू शकता मी खोबरं कट केलं आहे बारीकमध्ये। आता मी हे सगळं एकत्र वाटणार आहे। तर सर्वप्रथम मी खोबरं बारीक कापून घेतलं आहे। 7-8 मिरच्या घेतल्या आहे तिखट, 9-10 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे। बघू शकता तुम्ही मिरची पावडर घेतला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेतला आहे। आता आपण सर्वात प्रथम आपण हे खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आधी आपण खोबरं टाकायचं आहे मिक्सरमध्ये वाटायला। मिरच्या, लसूण, हे आधी आपण वाटून घेऊया। आपण हे खोलून बघूया। बघू शकता मी कसं वाटलं आहे खोबरं। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आहे। शेंगदाणे आपले सगळे टाकून झाले आहे। आता मिरची पावडर टाकायची आहे। आपण अर्धा चम्मच मिरची पावडर मी घेतली होती काश्मीरी, ती टाकायची आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, आता हे एकत्र आपण वाटण तयार करायचं आहे। तर चला आता आपण एकत्र वाटण तयार करूया। बघू शकता अशा प्रकारे मी सगळं एकत्र वाटप तयार केलेलं आहे। मी पुन्हा एकदा सांगते ह्याच्यात काय टाकलंय। 10-12 लसणाच्या कांड्या, 5-6 मिरच्या लाल, मीठ, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार आपण मीठ घेतलं होतं तेही मी ह्याच्यात सगळं टाकलं आहे। आणि खोबरं आधी वाटून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये बाकी जे मसाले होते ते टाकले होते आणि मग शेंगदाणे टाकले। तर आता चला आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला घेऊया। आता आपले तवा तापला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढं लागतंय तेवढं मी तेल सोडते। आता आपलं तेल तापलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे वाटण मी तयार केलेलं होतं मिक्स, ते मी ह्याच्यात सोडते। आता आपण बारीक गॅसवर हे मस्तपैकी व्यवस्थित एकत्र करूया। बारीक गॅसवर 2 मिनिटं एकत्र करूया। बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। गॅस बंद केला आहे मी। आता मी तुम्हाला ही काढून दाखवते। शेंगदाणे आणि खोबरं मिक्स करून बनली गेली आहे शेंगदाण्याची चटणी। बघू शकतात अशा प्रकारे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची मिक्स चटणी बनवली आहे। आता तुम्ही नीट बघा, हे बघा। आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा, लाईक करा। नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा। जय मल्हार।